हाय एव्हरीवन. तर आज होती भोगी आणि सकाळी सकाळी आम्ही उठल्यानंतर आमचं डेली रुटीन उठलं की आधी पिल्लूला हक करायचं, त्याच्यासोबत थोडंसं टाईम स्पेंड करायचा. आणि आज आम्हाला जायचं होतं काष्टीला थोडीशी शॉपिंग करायला संक्रांतीची. तर इथं आम्ही आलो होतो किराणाच्या दुकानात. मामींना थोडं राशन भरायचं होतं आणि इथं आम्ही घेतलं होतं मी घेतलं हे बोरोप्लसचं जे आहे लोशन 10वालं छोटंसं, आणि मामींनी घेतलं होतं पॉईंट्सचं पावडर 10 रुपयाला छोटंसं, कारण की लेडीज खूप होते आणि हे यूज पण होईल सगळ्यांना, म्हणून आम्ही असं काहीचं घेतलं. बाकी भांडी वगैरे ते सगळेच देतात, त्यामुळे म्हटलं थोडंसं वेगळं द्यावं. तर इथं यशने असं किराणा घेतलं होतं. त्यानंतर आम्ही आलो इथे काकाच मिसळ. खूप ऊन होतं, म्हटलं थोडंसं शॉपिंग चालू करायच्या आधी थोडंसं कॉफी वगैरे घ्यावी. मग ते कॉफी वगैरे पिली. त्यानंतर आम्ही आलो इथे खण घ्यायला. मामींनी, मी आणि आमची अक्का आमच्या सगळ्यांसाठी खण घेतले. त्यानंतर आम्ही दुपारनंतर घरी आलो आणि इथे आमचा हा टॉमी, त्याच्यामध्येच ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याचा एक जो पाय आहे तो ट्रॅक्टरच्या खाली आला. त्यानंतर त्याला जास्त पळता येत नाही, धावता येत नाही आणि आल्या आल्या तो असा खणत होता. त्यामुळे लगेच मामीने त्याला दूध दिलं, पाणी दिलं आणि आम्ही पण चहा घेतला. आणि त्यानंतर आम्ही गेलो एका ठिकाणी. तिथं होतं एक नवीन लग्न झालेलं होतं मुलीचं, तर तिचं वौसा बघायला. आणि इथे पिलू आणि मी. आणि मला वाटलंच होतं की इथं आल्यानंतर पिल्लू आमचा गोंधळ घालणार आहे. त्याला इथे खूप सारे माणसं दिसली आणि त्यामुळे त्या गर्दीला बघून तो घाबरल्यासारखं झाला आणि तो मला सारखं म्हणत होता, मम्मी चल घरी. जास्त लोक बघितले की त्याला घाबरल्यासारखं होतं आणि त्यातल्या त्यात सगळे अनोळखी होते. तरी कसं बसं आम्ही 5 मिनटं तिथे थांबलो होतो. मामींना बघायचा होता वौसा आणि मीही पहिल्यांदा बघत होते असं काही. तरी पिल्लूला ओरडून त्याला तो चॉकलेट वगैरे देऊन त्याला शांत केलं होतं. आणि असा असतो इथला वौसा. त्यानंतर आम्ही सगळे निघालो तिथून आणि घरी आल्यानंतर आज जेवायला होतं बाजरीची भाकरी आणि भोगीची जी भाजी असते ती आमच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे त्याला नावं आहेत. तर आमच्या इथं ह्याला म्हणतात खेंगट्याची भाजी, खेंगट भाजी असं म्हणतात. तर मस्त असं बाजरीची भाकरी आणि खेंगट्याची भाजी आम्ही खाल्ली आणि त्यानंतर आम्ही आलो आमच्या घरी रिटर्न. आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.